10 वर्षापूर्वी पती आणि त्याच्या पत्नीचे सरासरी वय किती होतं 42. आता सरासरी म्हटलं म्हणजे काय किती लोक आहेत ते 2 वय किती आहे 42 जुनी 10 वर्षापूर्वीच आहे तेव्हाच सध्या प्लस किती प्लस होतील 20 10 पतीचे 10 पत्नीचे एकूण किती 100. समजलं. सध्या परिवारात पती पत्नी आणि त्यांचा मुलगा यांचा समावेश आहे. त्यांचे तिघांचे सरासरी वय किती 39. नोकरी 27 आजच्याला किती 2 3 3 9 2 18. समजते. सध्या किती दोघांचं वय 104 तिघांचं वय 117. मुलाचं वय विचारलं नाही म्हणून 104 117 हो जायचे किती लिमाच्या वडिलांचे वय तिच्या कोणाच्या लिमाच्या ज्याच्या नावाला चाचीचे लागले त्याला काय म्हणतो आपण एक्स म्हणतो. किती पट आहे 4 पट. ओके. लिमाच्या वडिलांचे वय तिच्या वयाच्या 4 पट. लिमा 1 साली वडील किती आले 40. 4 वर्षापूर्वी मायनस आहे. पूर्वी म्हणजेच काय मायनस नंतर म्हणजेच काय 4 वर्षापूर्वी तिच्या वडिलांचे वय लिमाच्या वयाच्या कोणाच्या लिमाच्या तिचं प्रमाण काय 4x. किती पट आहे 2 बरोबर 4x होता. आणि समजते. आता कंसातील संख्या बाहेर संख्या काय असते ठीक आहे. 6 गुणिले 6x 6 चौक 24 बरोबर 4x वजा 6 च्या मायनस किती बरोबर आहे का नाही 2 2 4 आता 2x बरोबर 20 तर 1 बरोबर किती 10 2 20. आता वडिलांचे सध्याचे वय किती आहे 4x. ची किंमत 40. लिमाच्या सध्याचे वय किती आता 10 4 किलो उरले किती 6. आता 4 आणि 40 मधून 4 उरले किती 6. किती होते 6 पट 4 वर्ष. लीला सौते ठीक आहे. आता लीला आणि तिची आई 2 लोक लीला आणि तिची आई यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर किती आहे 3 8. 3 कोणाचा असेल 8 कोणाचा असेल ओके. लीलाच्या जन्मावेळी तिच्या आईचे वय किती होते 25 वर्ष.
म्हणजेच लीला आणि आईच्या दोघांमध्ये किती वयाचं अंतर आलं आता? 25 वयाचे फरक आला ना. बरोबर बोला काय केलं असेल? फरक करावा लागेल ना. ज्यावेळेस लीलाचा जन्म झाला त्यावेळेस तिच्या आईचं होतं 25. तर मग लीलाच्या आईचं प्रमाण 8, लीलाचं 3. मग प्रमाण किती फरक आला? 5x बरोबर 25. तर x 25 च्या भागीला जाईल 5. 5 5 x ची किंमत किती आली? 5. तर लीलाच्या आईचे सध्याचे वय किती? सध्या प्रमाण किती आईचं? 8. 8 पंचे 40. लीलाचे किती? 8 त्रिक समजते ना. हा ठीक आहे. सॉरी 15. 25 आई आणि तिच्या मुलीचे सध्याच्या वयाचे गुणोत्तर 9:2. अंतर किती आहे? 28. 9:2 मायनस करा, 7चं प्रमाण काढा, उत्तर येऊन जाणार. झालं उत्तर. आई आणि मुलगी किती प्रमाण? 9x मुलीचं 2x. वयातील अंतर म्हणजे किती आहे दोघांचं? 28. म्हणजे ती मुलीचा जन्म आईचा वेळ किती दाखल झालं? 7 चोक 28. x चं प्रमाण किती आलं? बरोबर. तर कोणाचं? मुलीचं. मुलीचं प्रमाण किती? 2x. 8 वर्ष. आणि आईची किती असेल? 36. ते येणार उदाहरण बेस्ट आहे. 3 व्यक्तीच्या वयाचे गुणोत्तर 4 7 7 9. 8 वर्षापूर्वी त्यांची एकूण वय 56 वर्ष असेल. तर त्याचे सर्वात मोठ्या व्यक्ती सध्याचे वय किती? उत्तर झालंय का? 36. व्यक्ती किती आहेत ती? समजा हा A पकडा, हा B आणि हा C. 4 7 9. ठीक आहे. त्यांचे एकूण वय किती आहे? 56. किती आहे? ठीक आहे. आता 8 वर्षापूर्वी त्यांचे एकूण वय 56 वर्ष होतं किंवा 8 वर्षापूर्वीचे, सध्याचा नाही. हा आता पूर्वी म्हटलं आपण काय करू? वजा करू. 4x वजा 8 7x वजा 8 9x वजा 8 बरोबर 56. ठीक आहे. 8 वर्षापूर्वी. नंतर म्हटलं असतं प्लस केलं असतं. 7 आणि 4 11 9 20.
बरोबर. 8 8 8 8 त्रिक चिन्ह मायनस कर देतो. वय किती होतं? मायनस समजते. आता 20x वजा 24 बरोबर. आता 24 मायनस किती काय होणार? प्लस होईल. किती होतील? 80. आता एक इकडे गुणला तिकडे काय मारतो? भागीला. शून्य गेला शून्य. बे चौक 8. म्हणजे चौक्यांशी करू शकलो असतो काही विषय. x ची किंमत 4 आली. तर सर्वात मोठा व्यक्ती सध्याचं वय. आता 4 मोठा आहे की 7? 7 मोठा आहे की 9? सर्वात मोठा व्यक्ती कोण आला? सी आला. x ची किंमत किती आली आहे? 4. 9 चौक 36. b ची किती? 7 चौक 28. a ची किती येणार? 4 चौक. आता यातून 8 मायनस केले. सोडा आता गेली किती? 8. 8 आणि 8 गेली किती? 20. 36 8 गेली किती राहिले? 36 8 गेली किती राहिले? 28. बरोबर ना? 8 आणि 8 आजच्याला 2 2 4 ने आलं चक्कर. साधे आले पाहिजे. बघ थोडा कन्सेप्ट क्वेश्चन आहे. पी क्यू पेक्षा 2 वर्षांनी मोठा. कोणापेक्षा? एक्सपोनेंट ना. पी किती येणार मग? क्यू आर पेक्षा. क्यू आर पेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. याचाच अर्थ आर क्यू पेक्षा 4 वर्षांनी काय आहे? मोठा आहे. समजतंय ना? आता मी उमेश पेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. याचाच अर्थ उमेश माझ्यापेक्षा 2 वर्ष काय लहान. समजतंय ना प्रश्न? जर त्यांची मांडणी समजली का? जर त्यांच्या वयाची बेरीज किती आहे? 27 वर्ष. बेरीज म्हटलं म्हणजे बघा x अधिक x अधिक 2 x अधिक 4 बरोबर. जर त्यांच्या वयात अंतर वाढलं असतं तर आपण वजा घेतो. काय म्हणतात? बेरीज म्हटलं बेरीज. 1 2 3 3x 4 2 6 बरोबर 6 काय ना माने समजते. आता 27 मधून 6 गेले किती राहिले? 21. 3x बरोबर 21. तर x बरोबर किती? 7. 7 त्रिक 21. आता आपण काय विचार केला? q चे वय. q चे मान किती? x. याचे किती? 9. याचे किती? 11 9 20 27. x ची किंमत 7 आली ना. 7 2 9.
बघा सोपे काही मोठा विषय 24 में 12 12 इसमें आगे 12 ची व्हॅल्यू 12 येणार नाही. बघा आता 6 वर्षापूर्वी दोन व्यक्तींचे पी आणि क्यू यांचे व्हॅल्यू म्हणून तरी किती 3 आले. ते 6 वर्षापूर्वी ना सोपा क्वेश्चन त्या विषय. सध्या किती असेल म्हणजे बरोबर ना 6 वर्षापूर्वी किती 3 आणि 2 सध्या प्लस 6 करून किती असेल 3 1 किती 6 2 तर 4 वर्षानंतर किती 8 समजते ना 7 4 7 4 तर 3 1 छेद 10 2 1 छेद 10 किती प्रमाण 28 समजते ना. आता इथे काय होणार तिथंच होणार 7 त्रिक 8 2 7 त्रिक 21 7 आहे 70 8 2 16 8 आहे तर x x एक असेल 21 x वजा 16 x किती 5 80 मधून 70 गेले किती राहिले 5 दुने 10 x ची व्हॅल्यू किती 2. आता काय विचारले p चं सध्याचं वय p चं प्रमाण किती आहे सध्याचं 3 x अधिक 6 x ची व्हॅल्यू किती 2 3 दुने 6 6 6 तुमचे किती सध्या त्याला गणित म्हणतात.